स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 29 मे 2026 आज वार शुक्रवार. तर आजची पेरणी आपली बर्नेवाडी या गावात पेरणी चालू आहे, ते पण मकाची. तर मकाची सेटिंग आपण कशी लावली ते दाखवणार आहोत, पण तोपर्यंत व्हिडिओला कमेंट्समध्ये कमेंट्स एक आलती की दादा तुमचं वापस म्हणजे सारा हा एवढा छान कसं काय सुटतो. तर हे आता बघू शकता, हे आपण सोडलेला आहे, म्हणजे सारा सोडलेला आहे. तर आपला हा वरेंबा हा वरेंबा आहे का नाही, तो 6 फूट भरतो. म्हणजे मधला गाळा बरोबर 4.5 ते 5 फूट हा मधला गाळा भरतो, आणि वरेंबा 6 फूट. तर आपला टापे ट्रॅक्टरच 5.5 म्हणजे 4.7 फूट 4.7 असल्यामुळे आपण अवजार पण त्याच मापाचं बनवून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता, हा आपला ट्रॅक्टर थांबलेला आहे बियाणं मटेरियल संपले टाकण्यासाठी. तर तुम्ही वाफा हाच नाही, हा प्रत्येक वाफा तुम्ही बघू शकता. अतिशय अप्रतिम असं वाफा सुटलेला आहे एका दोरीत लाईनमध्ये. आणि खालचा बॉक्स सुद्धा आपण बघू शकता कसं काय सुटलेलं आहे वाफा. तर वाफा सोडण्याचं सगळं ड्रायव्हरच्या हातातच आहे, कारण हायड्रोलिक जास्त लावलं तर ट्रॅक्टरला वाढणार नाही. म्हणजे हायड्रोलिक थोडं उचलावं तर पेटी दचकं मारणार. दोन्हीचा समतोल बघून आपल्याला आपलं यंत्र आपल्याला चालवायचं आहे. तर यंत्रसुद्धा त्या पट्टीचंच पाहिजे आपल्याला, म्हणजे त्याची असेंब्ली फिटिंग जे आपण कुठून घेणार आहोत यंत्र, ते यंत्र आपण कुठून घेतलंय ते महत्त्वाचं आहे. पेटी भूमीची कुठंही भेटते, पण खालची जी असेंब्ली त्याची फिटिंग आहे खालची जी, ती महत्त्वाची आहे. की त्याचा साचा, त्याची रचना कोणत्या मिस्त्रीने म्हणजे कशी फिटिंग केलेली आहे त्यानुसार ते यंत्र चालणार आहे. तर आपण बारामतीमधून गणेश वेल्डिंग वर्क्समधून हे यंत्र घेतलं होतं. 2 वर्षात होत आले आपल्या यंत्राला, कोणता मेंटेनन्स नाही, वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी त्याला केलेल्या आहेत. त्या अशा आपण बघू शकतो वाफ असं सुटते ते. तर आपलं यंत्र तुम्हाला दाखवतो. गणेश वेल्डिंग्स बारामती अशी रचना आहे. बरोबर टायरच्या पाठीमागं आपलं यंत्र वापस सोडत चालतं. त्यामुळे अप्रतिम असं वापस सुटत्यात मोठ्या ट्रॅक्टर गती आपल्या टॅपे ट्रॅक्टरने. तर मालकाने 20-20-13 हे खत वापरलेलं आहे. 4 काकरीवर चालू आहे मकाची पेर. तर खाली आपण हा 18चा ठेवलेला आहे आणि वरती 12चाच. तर आपल्याला अर्ध्या एकराला 6 ते 7 किलो बियाणं जातं. तर मालकाने एडवांटा कंपनीचं बी आणलेलं आहे, बघू शकता. एडवांटा 756. आमचा पश्चिम महाराष्ट्र एडवांटा, सिजेंटा ह्या कंपन्यांचे बियाणं खूप वापरतो. आणि ह्या मालकाने आपल्याला विचारलं होतं की कुठले कंपनीचं बियाणं आणायचं, तर आपण हे एडवांटा 756 सांगितलं होतं. म्हणजे पहिल्यापासून हा मालक आणतोच, पण आता सध्या नवीनमध्ये माल आलेला आहे त्याचं बियाणं हो का. तर आपला ह्या अर्ध्या एकरात ही एवढी जागा राहिलेली आहे. इकडं आपली पेर झालेली आहे. तर कुठल्या शेतकऱ्याने जरी विचारलं तर कुठलं बियाणं आणायचं, तर एडवांटा 756 जर सांगितलं तर चांगलं होईल. कारण आपला भारतसुद्धा थोडासा कमी होईल, कारण 756 एडवांटाला 100% उगवण आहे. सिजेंटा कंपनीचे असू द्या 6540 किंवा एडवांटा असू द्या किंवा हायटेक सोना, ह्या कंपन्या जरी असल्या तर 100% उगवण होती. त्यामुळं कुठं चपडप हा विषय होत नाही.
तर आपण 6 बी ही व्हील्स जोडलेली आहे. बघू शकता ही 6 बी ही 4 खचीची आहे आणि 4 काकरे आपलं पेरणी चालू आहे. अशी 6 बी अशी व्हील दिसते. ही बघू शकता 6 बी. तर कसं त्याने बियाणं उचललेलं आहे. तर पट्टीचा घेरा आपण किती दिलेला आहे, 8 साडेआठच्या आसपास पट्टीचा घेर दिला आहे. कारण बियाण्याचं सायकलिंग बघा, ते असं सायकलिंग झालं पाहिजे. जास्त बी खोंग्यात आलं नाही पाहिजे, असं सायकलिंग सारखं राहिलं पाहिजे. जेणेकरून हो काय असं बी एक एक उचललं जातं. कारण बी जास्त आले की आपल्याला बी जास्त लागणार आहे. बी मापात जेवढं खोंग्यात येईल तेवढं आपल्याला बरोबर 6 ते 6.5 किलोत आपण अर्धा एकर करून बाहेर पडू. त्यासाठी ह्या पट्टीचं लय महत्त्व आहे. जर पट्टी ही जास्त राहील तर बी जास्त येणार खाली. पेटीने दचका मारला की खोंग्यात बी आलं की जास्त ही व्हील्स 2-2, 3-3 बी उचलून फेकणार. त्यामुळे बी आपल्याला कमी पडू शकतं. शक्यतो ह्या पट्टीवर ध्यान राहून द्या. सायकलिंग असं झालं पाहिजे. बघा माझं सायकलिंग, मी काय पट्टी हलावली नाही कुठली किंवा काय नाही, अशी फिट केलेली आहे पट्टी. बघा इथं लॉकचं बटन आहे. ही पट्टी सेटिंग लावली की ही लॉक करून टाकायचं. बघू शकता आपण. हवा 8.5ला आपण पट्टी लावली तर सायकलिंग एक समान झालं पाहिजे. आपण हे आपल्या यंत्राची रचना बघू शकता कशा पद्धतीने केलेली आहे. हा आपण महाग लोट टाकलेलाच आहे. आमच्या भागात पेरण्या थोड्या थोड्या चालू झालेल्या आहेत. ज्यांना पाणी आहे त्यांना. पाऊस काय पडलेला नाही. असं बघू शकता. एक तासालाच मी ट्रॅक्टर लावून थांबवलेला आहे. बघू शकता वाफू, अप्रतिम असं वाफू सुटलेलं आहे. मोठ्या ट्रॅक्टरने शक्यतो तुम्ही पेरण्या करू नका. लहान ट्रॅक्टरने पेरण्या करा, जेणेकरून रानाचा तोडवा कमी होतो आणि शेतकऱ्याला सारं ओढण्याचा त्रास फार कमी होतो. आणि हे सारं आपली 3ची किंवा 5ची मोटर जर असेल तर हा सारा दारादले गच भरून येतो. मध्ये ठेवा कुठल्याही प्रकारचा द्यावा लागत नाही. कारण ही पीक असताना 3.5 महिन्याचं पीक आहे आणि ह्यासाठी एवढं कष्ट करून सारं ओढायचं, सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ते आपल्या लहान ट्रॅक्टरने पेरणी केली तर कुठलीच अडचण येत नाही. एकदम असं मस्तपैकी उभं. तर आपण एवढ्या साऱ्या 4 काकऱ्या टाकलेल्या आहेत. इथं बघू शकता शिवलेलं बी, मटेरियल बी. तर इथं येऊन आपला ट्रॅक्टर थांबलेला आहे. त्यामुळे ही 2-3 बी आहेत ना तिथे पडलेल्या आहेत. तर 6 बी या व्हील्सने अंतर बघू आपण किती घेतलेलं आहे. त्या ब्यातलं ह्या ब्यातलं हो का, हिथं बी पडलेलं आहे. त्याच्यावर दुसरा बी हो का हिथं आला आहे. म्हणजे एका इतीच्या अंतरावर 6 बी व्हील्सने बघा बरोबर पडत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि कुठलीही अडचण आली तर मला बिनधास्त कॉल करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ट्रॅक्टरवरती किंवा व्हिडिओवरती पण. तर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा बिनधास्त फोन करू शकता. धन्यवाद.